27/1/26 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की वाडी परिसरात काही चोरट्यांनी संतोष मनोज अग्रवाल यांच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे व तिथे चोरी करून त्यांना मारहाण करून जखमी केलेले आहे। तात्काळ आम्ही डीबी पथकाचे एपीआय विकास पाटील, आमचा पूर्ण पोलीस स्टाफ तसेच माननीय डीवायएसपी प्रदीप पाटील साहेब, श्रेणिक लोढा साहेब व एलसीबी पीआय श्री अंबुलकर साहेब असे तात्काळ घटनास्थळी आम्ही पोहोचलेलो आहे। आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं की रात्री 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कपाटातील 30,000 रुपये नगदी व असे 52,000चा असा सोन्या चांदीचे दागिने चोरून नेलेले आहेत। चोरून नेताना त्यांनी त्यांची आई या समोरील पलंगावर झोपलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या ओरडण्यामुळे ते जागे झाले। जागे झाल्यानंतर मयंक अग्रवाल व मनोज अग्रवाल यांनी चोरट्यांना पकडलं आणि पकडून त्यांच्या दोघांचे हातापाई झाली। त्या हातापाईमध्ये एका चोरट्यांनी त्यांना काहीतरी तीक्ष्ण वस्तूंनी, लोखंडी वस्तूंनी मारहाण केली आणि त्यांच्या हातावर व शरीरावर देखील जखमा केल्या आहेत। त्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या डीबी पथकाची टीम गावामध्ये आम्ही सगळ्यांनी नाकाबंदी लावून त्यांना शोध घेत असताना बसस्टँड परिसरामध्ये आमच्या डीबी टीमला पाहून 3 इसम पळून गेले। पळून गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातली एक पिशवी तिथे फेकली। त्या पिशवीमध्ये आम्हाला सोन्याची जी चोरलेली पोत आहे ती सापडली व एक टामी सापडली आणि आरोपींच्या चपला सापडल्या। श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं, सीएफएसएल पथकाला पाचारण करण्यात आलं व फिंगरप्रिंटला पाचारण करण्यात आलं। आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत। माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर यांनी तात्काळ घटनेची दखल घेऊन सर्व यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। आमचे